नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय मंत्री नारायण राणेंसंदर्भातली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईमधल्या जुहूच्या बंगल्याबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय, कारण नारायण राणे हे आज पहाटेच मुंबईमध्ये परतलेत आणि आता ते माध्यमांशी बोलण्याचीही शक्यता आहे. तर रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि आज पहाटे ते मुंबईतही परतले. आणि आज त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला ब्रेक घेतलेला आहे 1 दिवसांचा. आणि त्यानंतर पुन्हा उद्यापासून त्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू होणार असल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे राणे आज मुंबईमध्ये असणार आहेत. मुंबईत ते पोहोचलेले आहेत आणि काही वेळांनी खरं तर कदाचित ते माध्यमांशी बोलू शकतात. आणि माध्यमांना देखील आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे राणेंच्या संवादाची, कारण काल रात्री उशिरा एकूणच काल ज्या काही घडामोडी घडल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान, त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर महाड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, त्यांना अटक झाली आणि त्यानंतर रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर झाला. आणि जामीन मंजूर झाल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघाले आणि पहाटे ते मुंबईत पोहोचलेले आहेत. तर मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर आजचा दिवस कसा असेल, आज दिवसभरात काय काय कार्यक्रम असतील ते माध्यमांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर स्पष्ट होईल की आज दिवसभर राणेंचे काय काय कार्यक्रम असणार आहेत, कारण आजच्यासाठी जनआशीर्वाद यात्रा ही थांबवण्यात आलेली आहे. उद्यापासून जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू होणार असं कळतंय. तर आज पहाटे राणे मुंबईमध्ये परतलेले आहेत. कालचा दिवस मोठा घडामोडींचा होता राज्यासाठी आणि एकूणच केंद्रातून देखील बरीच सूत्र हल्ल्याचं आपल्याला बघायला मिळालं, कारण अर्थातच राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणासोबतच केंद्रीय स्तरावर देखील ती मोठी घडामोड होती. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर जामीन मंजूर झालाय. तर मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलनं केली आणि त्यानंतर राणेंना अटकही करण्यात आली होती. या अटक प्रक्रियेनंतर रात्री त्यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं होतं. पोलिसांनी नारायण राणेंची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तर न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अखेर 10:59 राणेंना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. जवळपास 1 तासांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर नारायण राणे कुटुंबासह मुंबईकडे रवाना झाले आणि पहाटे ते मुंबईमध्ये दाखल झाले. तर महाड कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलेला आहे. त्यानंतर ते तिथून रवाना झाले आणि पहाटे ते मुंबईत दाखल झाले. तर काल ही सगळी प्रक्रिया न्यायालयीन पार पडत असताना जामीन देताना कोर्ट नेमकं काय म्हटलंय ते मुद्दे आपण बघूयात. काय कोणत्या गोष्टींवरती युक्तिवाद झाला, कोर्ट नेमकं काय म्हटलेलं आहे. 15,000च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर राणेंना जामीन मंजूर करण्यात आलाय. तर अटकेसाठी पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पार न पाडल्यानं हा जामीन देण्यात आला असून 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान त्यांना या 2 दिवशी त्यांना हजेरी लावावी लागणार आहे कोर्टात. तर राणेंनी साक्षीदारांवर दबाव टाकू नये असं देखील कोर्टानं म्हटलंय. राणेंना आपल्या आवाजाचे नमुने सादर करावे लागणार आहेत. पुराव्यांशी राणेंनी छेडछाड करू नये असं देखील कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे सशर्त असा हा जामीन जो आहे तो राणेंना मंजूर करण्यात आलेला आहे. तर काल नेमकं काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूयात. तर कालच्या घडामोडींवरती जर आपण नजर टाकली तर काल दुपारी 3:30च्या दरम्यान संगमेश्वर पोलिसांच्या उपस्थितीत राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुपारी 4:45 पोलिसांनी राणेंना अटक केली. संध्याकाळी 6 वाजता महाड पोलिसांकडे राणेंचा ताबा देण्यात आला आणि संध्याकाळी 6:30 वाजता महाड कोर्टाकडे पोलीस त्यांना घेऊन रवाना झाले. रात्री 9:45 पोलिसांनी नारायण राणेंना महाड कोर्टात हजर केलं. त्यानंतर रात्री 10 वाजता राणे कुटुंबीय कोर्टात दाखल झालं. 10:15 वाजता 10:15 शिवसैनिकांनी राणे समर्थकांची कोर्टाबाहेर गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. तर रात्री 10:45 दोन्ही बाजूंचा युक्तिवाद कोर्टातला संपला
आणि कोर्टानं रात्री 10:57 नारायण राणेंना जामीन मंजूर केला आणि त्यानंतर तेथून ते निघाले। मध्यरात्री 12 वाजता राणे मुंबईसाठी रवाना झाले आणि पहाटे ते मुंबईमध्ये आता दाखल झाले। न्यायालयाने राणे साहेबांना 15,000 रुपयाच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। या व्यतिरिक्त जामिनावर सोडत असताना भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही, अशा प्रकारचा गुन्हा होणार नाही अशी कंडिशन घातलेली आहे। या व्यतिरिक्त ज्यावेळी राणे साहेबांचं व्हॉइस सॅम्पल पोलिसांना हवं असेल त्या अगोदर पोलिसांनी 7 दिवसाची त्यांना नोटीस द्यायची आहे आणि ती नोटीस दिल्यानंतर राणे साहेबांचं व्हॉइस सॅम्पल घेतलं जाईल। ही तिसरी कंडिशन आहे। आणि चौथी कंडिशन की राणे साहेबांना या सोमवारी आणि पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अशा 2 वेळा पोलीस स्टेशनला म्हणण्यापेक्षा SP ऑफिसला LCB ऑफिसला त्यांना हजेरी लावण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे। तर आज पहाटे नारायण राणे मुंबईमधल्या त्यांच्या जुहू इथल्या घरात जुहू इथे पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या घराबाहेर सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आले आणि त्याच संदर्भात त्या ठिकाणचं वातावरण काय आहे जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्या सोबत आहे। सुस्मिता, काय अपडेट राणेंच्या घराबाहेरून? खरं तर काल ज्या पद्धतीनं कोर्टानं जामीन दिला त्यानंतर या सशर्त जामिनानंतर नारायण राणे यांचं संपूर्ण कुटुंब, दोन्ही मुलं, त्यांची पत्नी आणि सून हे सगळे आता त्यांच्या जुहू येथील आदिश या बंगल्यामध्ये पोहोचले। सकाळी 4:30च्या दरम्यान ते पोहोचलेले आहेत। दरम्यानच्या काळामध्ये आपण जर बघितलं, आज भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे। या संपूर्ण राजकीय ड्राम्यानंतर काय पडसाद उमटतात हे बघणं महत्त्वाचं आहे। बरोबर। तर नितेश राणे यांनी सुद्धा ट्विट करत करारा जवाब दिया जाएगा अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे। मध्यरात्री साधारणपणे 1:30च्या दरम्यान त्यांनी हे ट्विट केलेलं होतं। काल परवा जर आपण बघितलं तर परवा सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने एक ट्विट केलं ज्याच्यात सिंहाच्या गुहेमध्ये शिरू नका अशा पद्धतीने म्हटलेलं। परंतु काल अनेक ठिकाणी राडा आपल्याला पाहायला मिळाला। सध्या मी त्यांच्या जुहू येथील नारायण राणे यांच्या जुहू येथील घराबाहेर आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस इथे आतमध्ये आहेत। खरं तर आज ते कोणालाही भेटणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। कोर्टामध्ये साधारणपणे 10:30-11 वाजता मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाबद्दल सुनावणी होणार आहे। कोर्टामध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। दरम्यानच्या काळात ज्या ठिकाणी काल राडा झाला त्या संपूर्ण परिसराची सुरक्षा वाढवण्यासाठी बॅरिकेडिंग सुद्धा इथे उपलब्ध आहे। महिला पोलीस तैनात करण्यात आले। पोलिसांच्या जादा गाड्या इथे पाठवण्यात आलेल्या आहेत। कारण एकच आहे, कारण ज्या पद्धतीने शिवसेनेने सुद्धा सामन्यातनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याच पद्धतीनं ट्विटर्सवरती सुद्धा त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेवरती ट्विट करण्यात आलेलं आहे शिवसेनेकडनं, किंवा ते जन आशीर्वाद यात्रा 2 दिवसांनी पुन्हा सुरू ठेवणार आहेत। सध्या आपण बघितलं तर हे पोलिसांचे पथक इथं तैनात करण्यात आलेले आहेत। आणि काल रत्नागिरीमध्ये ज्या पद्धतीनं कोर्टाबाहेर शिवसैनिक असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते, राणे समर्थक एकत्रित पाहायला मिळाले होते, आज राज्यभरामध्ये या संपूर्ण एका बेताल वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आपण बघितलेलं। आणि सगळ्याच राजकीय पक्षांच्या बाबतीत अशा बेताल वक्तव्य करत असताना काही प्रोटोकॉल पाळायला हवेत अशा पद्धतीची मागणी चंद्रकांत दादांनी केलेली होती। चंद्रकांत दादांनी काल एक ट्विट केलेलं होतं, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आमचा विजय झालेला आहे, भारतामध्ये न्याय व्यवस्था अजूनही सक्षम आहे आणि ज्या पद्धतीनं बेजबाबदारपणे, बेकायदेशीरपणे सरकारनं आमच्यावरती कारवाई केली होती ती चुकीची होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे आज कोर्टामध्ये काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण नारायण राणे यांचे वकील अनिकेत निकम यांनी या सगळ्या अटकेवरती बेजबाबदारपणे केलेला आहे किंवा बेकायदेशीरपणे ही अटक झाली आहे असं म्हटलेलं होतं। त्यामुळे आज नेमकं काय होतंय बघणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे आणखीन एक मुद्दा, विनायक राऊत यांच्या घरावरती काल रात्री सोडाच्या बॉटल फेकण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। त्यामुळे अजून सुद्धा नारायण राणे विरुद्ध शिवसेना हे वॉर काही संपलेलं नाहीये। या अशा पद्धतीच्या राजकीय आमन्यासामन्याला यापूर्वी सुद्धा अनेकदा पाहायला मिळालं होतं, परंतु आज कशा पद्धतीने आमने सामने येत आहेत किंवा कशा पद्धतीने हे सगळं वादळ शमतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर। सुस्मिता, जसं तुम्ही म्हणालात की राणे आज कुणाशी संवाद साधणारा असं कळतंय, पण आपल्याकडे जी माहिती मिळते त्यानुसार ते माध्यमांशी संवाद साधू शकतात अशी माहिती खरं तर मिळाली होती, त्या संदर्भात
खरं तर भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. हां. कोर्टामध्ये आज काय निकाल येतो हे बघणं महत्वाचं आहे. त्यानंतर माध्यमांशी नारायण राणे थेट संवाद साधतील, कारण अजूनही हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलतील. काल सुद्धा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडलेली होती. त्यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरूच ठेवणार असं म्हटलेलं होतं. ज्या पद्धतीने फडणवीसांनी सुद्धा काल पीसी घेतलेली होती त्यामध्ये एक स्पष्ट म्हटलेलं होतं, त्यांच्या वक्तव्याला आमचं समर्थन नाही, परंतु भाजप नारायण राणे यांच्या सोबत पक्ष म्हणून कायम सोबत आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. आज ज्या पद्धतीनं कोर्टाचा निकाल येईल, कोर्टाने काय महत्वाचे मुद्दे नमूद करतात, खंडपीठ काय नेमकं सांगतं हे बघणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर जो सशर्त जामीन नारायण राणे यांना देण्यात आलेला आहे, त्या सशर्त जामिनाच्या बाबतीत सुद्धा पुढचा विचार काय होतो हे बघणं महत्वाचं ठरेल. त्यानंतरच नारायण राणे हे प्रसारमाध्यमांशी बोलणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सुद्धा नारायण राणे नेमकी काय भूमिका घेतात, कोर्टात नेमका काय निकाल लागतो हे बघणं महत्वाचं असेल. बरोबर. सुस्मिता, भाजपच्या कार्यकारिणी बैठकी संदर्भात काय कळू शकलं का? त्या बैठकीत नारायण राणेंची उपस्थिती असू शकते का, किंवा त्या संदर्भात काय? नक्कीच नारायण राणे यांची या बैठकीमध्ये उपस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितेश राणे सुद्धा या बैठकीमध्ये असू शकतात. नितेश राणे यांनी ज्या पद्धतीने काल रात्री ट्विट केलेलं आहे, करारा जवाब दिया जाएगा. खरं तर करारा जवाब कशा पद्धतीने दिला जातो हे बघणं महत्वाचं आहे. चंद्रकांत दादा असतील, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील. अगदी प्रसाद लाड काल त्यांच्यासोबत कोर्टात सुद्धा होते, त्यांच्या कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. एकूणच राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असताना सुस्मिता, एक ब्रेकिंग, एक महत्वाची आघाडीची बातमी येते, त्यामुळे तुम्हाला थांबवती. अपडेट घेण्यासाठी येतच राहू. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. दिल्लीमधून ही महत्वाची बातमी या घडीची राजकीय वर्तुळातली, ती म्हणजे दिल्लीमध्ये भाजप नेते नाराज असल्याचं कळतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटक प्रकरणावरून ही नाराजी असल्याचं कळतंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून दिल्लीतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यावरून ही बाब स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी कळवलेलं आहे. तर महाविकास आघाडीकडून केंद्रीय मंत्र्यांना दिलेली ही वागणूक जी आहे त्यावरून ही नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रणाली. स्वाती, काल जे काही दिवसभर नाट्य रंगलं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी, ज्या पद्धतीनं नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर आंदोलनं झाली, राडे झाले दोन्हीकडून, मग सेना असेल किंवा राणे समर्थक असतील, यांच्याकडनं जो काही प्रकार घडला, त्यानंतर नारायण राणे जे केंद्रीय मंत्री आहे यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली, ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली, याबद्दल काल संध्याकाळीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नाराजी व्यक्त केलेलीच होती. परंतु दिवसभरात जो काही प्रकार घडला त्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा भाजप नेत्यांशी चर्चा केली. स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा नारायण राणे असतील यांच्याशी अमित शहा आणि त्याचबरोबर जे.पी. नड्डा यांनी स्वतः संवाद साधला आणि झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी संताप व्यक्त केलाय. केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीची वागणूक देणं हे अतिशय अयोग्य असल्याचं मत जे आहे ते त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शीर्षस्थ नेतृत्व जे आहे ते भाजपचं हे अतिशय नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. आणि एकूणच कालचा जो काही प्रकार घडला तो अपेक्षित नव्हता. ज्या पद्धतीनं वागणूक दिली गेली नारायण राणे यांना ती अतिशय क्लेशदायक आहे. अशा पद्धतीची भूमिका आता भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडनं घेतली जाते आहे आणि त्याच्यामुळे त्याचे पडसाद हे आता दिवसभर आज आपल्याला उमटताना दिसतील. आज भाजपचे आमदार आशिष शेलार हे सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेणार आहेत दुपारी. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा प्रसारमाध्यमांशी बोलतात का किंवा नारायण राणे स्वतः संवाद साधतात का हे बघावं लागेल. तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार आज आणि उद्या असे 2 दिवस ही जी जन आशीर्वाद यात्रा आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. नारायण राणे
ही यात्रा ती कंटिन्यू करू शकतात का, पुढे नेऊ शकतात का, हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळे एकूणच आता जनआशीर्वाद यात्रेवर प्रश्नचिन्ह तर आहेच, पण त्याचबरोबर काल राज्यामध्ये जो काही प्रकार घडला किंवा केंद्रीय मंत्र्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली त्यावर भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व अतिशय नाराज असल्याचं सांगितलं जाते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. बरोबर. प्रणाली, भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक देखील आहे. या बैठकीत देखील याविषयी काही चर्चा होऊ शकते? नक्कीच ही कार्यकारिणी साधारण 11 वाजताच्या सुमारास असल्याची माहिती मिळते आहे आणि काल जो काही प्रकार झाला याची संपूर्ण चर्चा राष्ट्रीय पातळीवरचे अनेक जरी मुद्दे असले तरीही काल जो काही प्रकार झाला त्याची चर्चा नक्कीच या बैठकीमध्ये होईल. भाजपचे सगळे जे पदाधिकारी आहे या बैठकीला किंवा जे मोठे नेते आहे जे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्या सगळ्यांचं नेमकं या झालेल्या प्रकारावर काय मत आहे, याच्या पुढे कशा पद्धतीनं पुढची स्ट्रॅटेजी करायची आहे या संदर्भात देखील नक्कीच चर्चा होईल आणि त्याचे पडसाद येत्या आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर पडताना आपण बघायला मिळाला. प्रणाली, अगदी धन्यवाद या माहितीसाठी. प्रणाली, भाजप नेते अतुल भातखळकर सर देखील आपल्या सोबत आहेत. अतुलजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. अतुलजी, एकूणच ज्येष्ठ नेते ची नाराजी असल्याचं कळतंय ज्या पद्धतीची वागणूक केंद्रीय मंत्री नारायण राणेंना काल मिळाली त्यावरून. नेते नाराज आहेत की नाही हा मुद्दा नाही नारायण राणेंच्या बाबतीत. मुद्दा हा आहे की या राज्यामध्ये कायद्याचं राज्य महाभकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर नाहीये, हेच वारंवार सिद्ध होत आहे. काल तर उभ्या महाराष्ट्राने पाहिलं की पालकमंत्री एसपी ला दम देतात की त्यांना ताबडतोब अटक करा, फोर्स द्या. ही कुठली पद्धत आहे? क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे एखाद्या व्यक्तीला FIR दाखल झाल्यानंतर अटक करायची की नाही हा निर्णय करण्याचे सर्व अधिकार हे त्या आयोला असतात. पण इथे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बैठक करून ठरवतायत की राणेंना अटक करायची. आणि त्यामुळे हे सुडाचं राजकारण आहे आणि राज्यामध्ये आता पोलीस फोर्स हा महाभकास आघाडी सरकारचं एक अस्त्र बनलेलं आहे. ते सर्वसामान्य लोकांची कायदा सुव्यवस्था ठेवण्याकरता नाहीये, तर ते त्यांचा राजकीय अजेंडा पूर्ण करण्याकरता आहेत. पण भारतीय जनता पार्टी अशा धमक्यांना भीक घालणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. बरं अतुलजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर भाजप नेते अतुल भातखळकर यांची ही प्रतिक्रिया. तर राणे प्रकरणावरून आता दिल्लीतील नेते देखील नाराज असल्याचं कळतंय. आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन अपडेट्ससह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर जामीन रात्री मंजूर करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात काल शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलनं केली आणि त्यानंतर राणेंना अटक करण्यात आली होती आणि या अटक प्रक्रियेनंतर रात्री त्यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं होतं आणि रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. थेट जाऊयात महाडला. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, महाडमधून या घडीचे अपडेट. स्वाती, इथे आता शांतता आहे. पोलिसांनी काल जी कारवाई केली, काल जे राडे झाले यानंतर रात्री 12 पासून महाडमध्ये संपूर्णपणे शांतता आहे. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडलेला नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला नाहीये. SP जे आहेत अशोक दुधे, त्याच पद्धतीनं सचिन गुंजाळ जे आहेत ॲडिशनल SP आहेत, निलेश पाटील म्हणून आहेत ते देखील इथे, माफ करा, नितेश तांबे म्हणून एक अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत. या सर्वांनी सर्व पोलिसांचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता हा सगळा पोलिसांनी घेतलेला मागोवा होता आणि त्यामुळेच आता महाडमध्ये पूर्णपणे शांतता आहे. नारायण राणे मुंबईला गेलेले आहेत, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार जे ठरलेलं शेड्यूल होतं त्याप्रमाणेच पुढची यात्रा जी होईल, फक्त 2 दिवस पुढे ही यात्रा होईल. आज खरं तर नारायण राणे यांचा संपूर्ण दौरा जो आहे तो सिंधुदुर्गामध्ये होता. पुढे रत्नागिरी, माफ करा, पहिली रत्नागिरी मग सिंधुदुर्ग आणि तिथे पुढे या सगळ्या यात्रेचा एंड होणार होता. पण हा सगळा प्रकार लक्षात घेता नारायण राणे यांना हे अपेक्षित होतं का? कारण का 26 तारखेला सगळा समारोप होणार होता
पण तो 27 तारखेपर्यंत वाढवण्यात आला होता. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याच्या बॉर्डरवरती नारायण राणे यांचं जंगी स्वागत केलं जाणार होतं. आता जी माहिती मिळते त्यानुसार अजूनही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जनआशीर्वाद यात्रेची तयारी करतायत. पण जर सिंधुदुर्गामध्ये मनाई आदेश आहेत, 5 पेक्षा जास्त लोकांना जमण्यासाठी आदेश त्या ठिकाणी जमू नये असे आदेश मनाई आदेश करण्यात आलेले आहेत. यामुळे जर आता जनआशीर्वाद जी आहे भाजप काढण्यावर ठाम आहे, पण ती यात्रा निघेल का? तर दुसरीकडे या मनाई आदेश लावल्यानंतर जनआशीर्वाद यात्रेला जे त्या ठिकाणी परवानगी दिली होती पोलिसांनी, ती परवानगी जी आहे ती रद्द करावी का किंवा केलेली आहे का, यावर आता जे सिंधुदुर्गचे जे कलेक्टर आहेत, रत्नागिरीचे कलेक्टर, तिथले दोन्ही चे SP जे आहेत, वरिष्ठ अधिकारी जे आहेत, यांची एक मीटिंग सुरू आहे. आणि या मीटिंगनंतर स्पष्ट होईल की नारायण राणे यांची यात्रा जी आहे, जनआशीर्वाद यात्रा जी आहे, ही पुढल्या 2 दिवसानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये निघेल का. तर ह्या सगळ्या लोकांच्या बैठकीवरती आणि त्यांच्या निर्णयानंतर हे अवलंबून राहील की नारायण राणे यांची आता जनआशीर्वाद यात्रा जी आहे ती निघणार आहे का. याचमुळे जर आपण पाहिलं तर चिपळूणमध्ये असेल किंवा महाडमध्ये असेल, ठाणे असेल, कल्याण, नाशिक असेल, अनेक ठिकाणी पडसाद उमटले. मात्र त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये विशेष करून पाहिजे तसे जे रिॲक्शन्स आहेत ते उमटले नाहीत. कारण का केंद्रीय मंत्री पहिल्यांदाच या जिल्ह्याला लाभलेले आहेत आणि ते नारायण राणे यांच्या स्वरूपात लाभलेले आहेत. तर सर्वांनीच त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला होता. पण नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. पण जसं म्हटलं जात होतं त्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये इतकं जी प्रतिक्रिया ती उमटलेली नाहीये. पण आता हा सगळा वाद झाल्यानंतर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या ठिकाणी राडे होऊ शकतात. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतात या दोन्ही जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल की कशा पद्धतीनं पुढच्या यात्रेला परवानगी दिली जावी किंवा किंवा परवानगी रद्द करण्यात यावी. यामुळे ह्या लोकांच्या मिटिंगवरच पुढचं जी जनआशीर्वाद यात्रा जी आहे त्याचं भवितव्य ठरलेलं आहे. बरोबर, अगदी अजित. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जनआशीर्वाद यात्रा होईल की नाही यावरती काय नेमका विचार होत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा राणेंच्या त्या विधानामुळे राज्यातली सगळी समीकरणच आता बदलताना बघायला मिळत आहेत. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा News 18 लोकमत.